आणि आज उत्तर गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागामधल्या 80 पोलिंग पार्ट्यांचे 160 मतदान कर्मचारी हेलिकॉप्टरमधून मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत। काल दक्षिण गडचिरोली भागातल्या 68 अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त मतदान केंद्रांवर 295 कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रवाना करण्यात आलं होतं। गडचिरोलीमध्ये निवडणुकीसाठी वायुदलाची 5 तर भारतीय लष्कराची 2 हेलिकॉप्टर्स दिमतीला आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। काल जर आपण बघितलं तर दक्षिण गडचिरोलीमध्ये अतिसंवेदनशील असलेल्या भागांमध्ये पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पाठवलं जात होतं। काल जर बघितलं तर 68 जे आहे पोलिंग पार्ट्या ज्या आहेत त्या अतिसंवेदनशील पोलिंग पार्ट्या ज्या आहेत त्या पाठवण्यात आल्या होत्या। महत्त्वाचं म्हणजे आज जर बघितलं तर उत्तर गडचिरोलीमध्ये जे आहे आज याच प्रक्रियेला पार पडत आहे। 80 जे आहेत पोलिंग पार्ट्या ज्या आहेत ते अतिसंवेदनशील भागामध्ये पाठवलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे यासाठी वायुसेनेचे जे आहे आणि आर्मीचे या हेलिकॉप्टरचे जे आहे MI-70 असेल किंवा या प्रकारचे जे हेलिकॉप्टर्स आहेत त्यांच्या सहाय्याने जे आहे या भागामध्ये आता संपूर्ण पोलिंग पार्ट्या जे आहेत ते पाठवले जात आहे। त्यामुळेच परवा होणाऱ्या मतदानासाठी जे आहे ही प्रक्रिया आहे कालपासूनच सुरुवात झालेली आहे। रोमित तोमरलावर ABP माझा गडचिरोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।